आयुष्याची सुरुवातीची 25 वर्ष असतात ना, ती फक्त आणि फक्त स्वतःवर इन्व्हेस्ट करायची. त्यातला वेळ, त्यातला पैसा, त्यातलं शिक्षण हे सगळंच फक्त आणि फक्त स्वतःवर इन्व्हेस्ट करायचं. कारण 25 वर्षाच्या नंतरच्या व्यक्तीला 25 वर्षाच्या अगोदरच्या व्यक्तीची गरज लागणार आहे. तरीसुद्धा आयुष्यात अशी वेळच आली की फॅमिलीला आपली गरज लागली, आई वडिलांना, बहिणी भावांना आपली गरज लागली तर मदत करायची. पण स्वतःची मदत करत करत त्यांची मदत करायची. स्वतःची जबाबदारी घेत घेत त्यांची जबाबदारी घ्यायची. कधी कधी काय होतं माहिती आहे का, आई वडिलांना 25 वर्षा अगोदरच आपली गरज लागते. आपल्या बहीण भावांची जबाबदारी ते पूर्णपणे घेऊ शकत नाही. त्यामुळे काय होतं, आपल्याच बहीण भावांची जबाबदारी आपल्यावर येते आणि ती जबाबदारी घेत असताना आपण काय करतो, पूर्णपणे त्यांना समर्पित होतो. आपला वेळ, आपला पैसा, आपलं शिक्षण, जेव्हा आपण ते शिक्षण स्वतःसाठी घ्यायचं होतं ते शिक्षण आपण थांबवून आपल्या बहीण भावांसाठी समर्पित करतो. त्यांचं शिक्षण पुढे होऊन देतो. स्वतःच्या गरजा, स्वतःची जबाबदारी मागे टाकून देतो. स्वतःची जबाबदारी घेणं सोडूनच देतो आणि त्याचे परिणाम 25 वर्षांनंतरच्या स्वतःलाच भोगावे लागतात. त्या 25 वर्षामध्ये कितीही मोठी जबाबदारी आली तरी त्यामधून थोडासा पैसा, थोडासा वेळ, थोडंसं शिक्षण स्वतःसाठी चोरून घ्यायचं. आपण आपल्या बहीण भावांसाठी एवढी सारी सॅक्रिफाईस करतो कारण आपल्या आईवडिलांना आपली गरज लागते. 25 वर्षा अगोदर आपल्या आईवडिलांना आपली गरज लागते, आपल्या बहीण भावांना आपली गरज लागते आणि आपण काय करतो, सगळं सोडतो आणि त्यांची गरज पूर्ण करण्यामध्ये लागतो. स्वतःची जबाबदारी सोडून त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये लागतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपले आई वडील सुद्धा आपल्या बहीण भावांना ही जाणीव करून देत नाही की तुझ्या बहिणीने किंवा तुझ्या भावाने तुझ्यावर उपकार केले आहेत. आई वडील सुद्धा हेच जाणीव करून देतात की ते तुझं कर्तव्य होतं आणि आपल्या लहान बहीण भावांना किंवा आपण ज्याची पण जबाबदारी घेतली त्याला असं वाटायला लागतं की ते तिचं कर्तव्य होतं, ते त्याचं कर्तव्य होतं. त्यामुळे त्यांना त्या गोष्टीची जाणीव राहत नाही आणि आपल्या 25 वर्षानंतर जेव्हा त्यांची आपल्याला गरज लागते तेव्हा ते आपल्या मदतीला येत नाही. कारण त्यांच्यासाठी 25 वर्षा अगोदर जे काही आपण केलेलं असतं ना ते आपली जबाबदारी असते, आपलं कर्तव्य असते. तुझी जबाबदारी होती, तुझं कर्तव्य होतं म्हणून तू केलं हे त्यांना वाटत असतं. त्यामुळे ते जबाबदारी आपली घेत नाही. मग उरतं काय, स्वतः आपणच. आपले आई वडील सुद्धा आपल्या 25 वर्षांनंतर म्हातारे झालेले असतात आणि त्यांची खरी जबाबदारी आपल्यावर सुरू झालेली असते. त्यामुळे ते तर आपल्यासाठी काही करू शकत नाही आणि आपण जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा 25 वर्षा अगोदरची जी व्यक्ती असते तिने सर्वस्व आपल्या बहीण भावावर किंवा आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांवर अर्पण केलेलं असतं. त्यामुळे मागे वळून बघितल्यानंतर हात द्यायला स्वतः आपणच सक्षम नसतो आणि 25 वर्षांनंतर खऱ्या अर्थाने आई वडिलांच्या जबाबदाऱ्या आपल्यावर आलेल्या असतात. आपल्या स्वतःची जबाबदारी आपल्यावर आलेली असते आणि वेळेनुसार आपल्या बायका पोरांची, आपल्या लेकरांची